नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचन मध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक नवीन पदार्थ दाखवणार आहे, लसूण चटणी. कधी एखादी भाजी नसेल घरात किंवा भाजी संपली असेल तर ते तुम्ही तोंडी लावू शकता. वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता. नुसतं चपाती बरोबर पण खाऊ शकता. म्हणून मी ही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी लसूण, शेंगदाणे आणि सुकं खोबरं हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे. हे डाळवं घेतलेलं आहे 2 छोटे चमचे. हे सफेद तीळ घेतलेलं आहे 2 छोटे चमचे आणि हे जिरं आहे 1 चमचा. हे डाळवं घातल्यामुळे ना लसूण चटणीला ना एकसंधपणा येतो, त्यामुळे ते घालायचं असतं. हे बघा, मी इथं कढई ठेवलेली आहे आणि छोटासा चमचा तेल घातलेला आहे. तर सगळ्यात प्रथम हे शेंगदाणे आपण बारीक गॅस ठेवायचा आहे. हे शेंगदाणे सगळ्यात प्रथम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, शेंगदाणे असे खरपूस असे तेलात चांगले भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण हे डाळवं आधी घालूया. ते आधी चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा, हे पण डाळवं आधी चांगलं भाजून घ्यायचं. बारीक गॅसवर भाजायचं, म्हणजे ही लसूण चटणी 2-3 महिने चांगली टिकते. हे बघा, ही डाळ भाजल्यानंतर लसूण सगळा चांगला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, लसूण चांगलं भाजल्यानंतर आता आपण सुकं खोबरं घालायचं आहे. सुकं खोबरं सगळ्यात शेवटी घातलं की चांगलं भाजलं जातंय, नंतर ते लवकर करपतं, म्हणून हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे. हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, सगळं आता खोबरं पण चांगलं भाजलेलं आहे. सगळ्यात शेवटी आता हे जिरे आणि सफेद तीळ घालायचे आहे. हे काही लगेच भाजले जातात. हे बघा, आता जिरे आणि सफेद तीळ सुद्धा भाजले गेलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका ताटात थंड करायला काढूया. हे बघा, हे असं ताटात थंड करायला काढायचं आहे. हे बघा, हे आता थंड झालेलं आहे. तर आपण आता हे मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून घेऊया. हे बघा, हे छोट्या मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे. आता हे पल्स मोडवर थांबत थांबत वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडीशी भरड हवी आहे का एकदम बारीक हवं आहे, त्याप्रमाणे मिक्सरला वाटून घ्यायचं. हे बघा, हे मी आत्ता असं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. हे बघा, हे असं. आता याच्यात ना थोडंसं हिंग घालायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे बघा, चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी किंचितशी हळद घालायची आहे आणि हे मिरची पावडर आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता. मी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि परत एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. हे बघा, अशी वाटून घ्यायचे. हे बघा, कलर किती सुंदर आलेला आहे. हे बघा, अशी वाटून घ्यायचे आणि अजिबात तेलकट झालेली नाही आहे. हे बघा, हे बघा, चमच्याला जरा सुद्धा तेल दिसत नाही आहे आणि चांगली मऊसूत अशी. हे बघा,
अशी थोडीशी रवाळ वाटलेली आहे मी. तुम्हाला बारीक पाहिजे तर बारीक वाटा. हे बघा, अजिबात तेल राहिलेलं नाहीये ह्याच्यात. ही तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावायला असं तुम्ही खाऊ शकता. हे बघा, असं पॅक बंद डब्यात असं तुम्ही ही पॅक करून ठेवू शकता. हे बघा, अशी भरून चांगली सगळ्या वस्तू व्यवस्थित गरम भाजून घेतल्या ना की छान असं 2-3 महिने टिकते. हे बघा ना किती सुंदर झालेली आहे. कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि चवही खूप छान आहे. तर तुम्ही ही घरी करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा, हे बघा, इथं मी एक चपाती घेतलेली आहे. त्याच्यावर आपण अशी हे 1 चमचा लसूण चटणी घालायची आणि सगळीकडे अशी पसरून घ्यायची आणि चांगलं, हे बघा, सगळीकडे असं पसरून घेतलेलं आहे. आता याची गोल असा राऊंड करायचा आहे. हे बघा, असा आणि असा असा खायचा आहे. तुम्ही हे लहान मुलांना देऊ शकता किंवा ताटाच्या एका साईडला 1 चमचा तोंड लावणीसाठी म्हणून देऊ शकता ही चटणी. तर कशी वाटली माझी लसूण चटणीची ही रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कशी वाटली तुम्हाला माझी ही लसूण चटणीची रेसिपी? आवडली असेल तर घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यस क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. धन्यवाद.